नमस्ते, मी शैलजाच किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मिक्स पिठाचे काकडी टाकून वडे करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 4 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी जाडसर ज्वारीचं पीठ। जाडसर असेल ना तर चांगलं। 3 मध्यम आकाराच्या गावठी काकड्या, अशी साल ना अशी ग्रीनिश असते अशी काकडी वापरायची। 3 गावठी काकड्या घेतल्या, 1 चमचा मेथी, 3 चमचे धने, मीठ अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा। आता आपल्याला काय करायचंय, धने आणि मेथी हलकसं भाजून घ्यायचंय आणि मिक्सरला पावडर करून घ्यायची। नंतर काकडी सोलून घ्यायची, किसून घ्यायची आणि टोपामध्ये 1 उकळी आणायची फक्त। आणि नंतर हे तिन्ही पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये ते काकडीचं मिश्रण टाकून धने जिरं पावडर टाकायची, मीठ हळद टाकायचं आणि पीठ मळून ठेवायचं 7 ते 8 तासासाठी वडे बनवण्यासाठी। 3 काकड्या साल काढून किसून घेतल्या आणि 5 मिनिटं गॅसवर शिजवून घेतल्या। काकडी आपण जी शिजवून घेतली ना ती गरम गरम असतानाच आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे। म्हणजे गरम असताना टाकल्यानंतर काय होणार, आपले वडे एकदम छान नरम लुसलुशीत होणार। म्हणून आपल्याला गरमच मिश्रण पिठामध्ये ओतायचं। जर समजा थंड झालं आणि आपण ते पिठामध्ये मिक्स केलं ना तर वडे छान नरम नाही होणार। आता आपण परातीमध्ये 4 वाट्या गव्हाचं पीठ घेऊया, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी जाडसर ज्वारीचं पीठ। आता हे बघा, आपण 3 चमचे धणे आणि 1 चमचा मेथी घेतलेली, तर ते आपण तव्यावर व्यवस्थित भाजून घेतलं मी आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेतला आणि नंतर ही पावडर चाळून घेतली। आता ही पावडर पण आपण सगळी टाकून घेऊया। नंतर मीठ अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा। हे सुके जिन्नस पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ही काकडी बघा एकदम गरम आहे, हे मिश्रण काकडीचं ते आपण पिठामध्ये टाकून घेऊया। गरम गरमच टाकायचं आणि मिक्स करून घेऊया। गरम आहे म्हणून चमच्याने आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर मग थंड पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं आहे। पण कसं खूप पातळ पण नाही मळायचं, खूप घट्ट पण नाही, मध्यम मळायचं, कारण आपल्याला हे ठेवायचं आता 8 तासासाठी। आता समजा तुम्हाला सकाळी करायचे असतील ना तर रात्री 9-10 वाजता असं मळून ठेवलं ना तरी चालेल, मग सकाळी नाश्त्याला होतात। आता हे मी थंड पाणी घेतलंय, ते थंड पाणी वापरून, थंड म्हणजे आपलं रेग्युलर, ते पाणी वापरून आपल्याला पीठ मळून घ्यायचं। हे बघा, मी असं एवढं मळून घेतलं, पण अजून पण जरा घट्ट जास्ती वाटतंय, घट्ट वाटतंय। तर आता मी काय करते, परत थोडस पाणी घेते, थोडस घ्यायचं हातावर आणि असं व्यवस्थित असं मळायचं, असं मुठीने असं मळून घ्यायचं, चांगलं सॉफ्ट करायचं। खूप पातळ नाही करायचं, पण नरम व्हायला हवं। इतकं पातळ करायचं आपल्याला थापता यायला पाहिजे, कारण खूप जास्ती पातळ झालं तर थापायला पण जमणार नाही ना। आता हे आपण ठेवणार 7-8 तास, मग तेव्हा ते अजून नरम होणार, म्हणून खूप जास्ती पातळ नको करूया। असं एवढं आपल्याला करायचंय आणि आता वरून आपल्याला थोडस अजून पाणी लावायचंय। आता हे झालंय म्हणून आता थोडस पाणी घेते, एकदम 1 चमचा, आणि हे असं वरून असं लावून ठेवायचं छान व्यवस्थित, म्हणजे काय कडक नाही होणार पीठ। आणि असं बोटाने हे करायचं म्हणजे लवकर येतं पीठ। अशा पद्धतीने करायचे। आता आपण हे वड्याचं पीठ मळण्यासाठी जी काकडी वापरली ना, तर आमच्याकडे मालवण साईडला तोशाचे वडे असं बोलतात, म्हणजे मोठी काकडी असते, ग्रीन एकदम डार्क त्याचं
साडीचा कलर असतो आणि आतमध्ये पण भरपूर बिया असतात. कापल्यानंतर त्या बिया आपल्याला काढाव्या लागतात. तर मोठी असते ती जाडी लांबट काकडी, तर त्याला तवसं बोलतात. तर आपल्या इथे सहजासहजी मिळत नाहीत. छोट्या मला मिळाल्या, तवश्यासारखीच होती पण लहान साईज होती. तर ते कसं गोड असतात जरा, म्हणजे वड्याच्या पिठामध्ये आपण किसून टाकले ना शिजवून, तर छान एकदम गोड चव लागते त्याची. आणि आपण रेग्युलर वापरतो कोशिंबीर करायला किंवा खमंग काकडी करायला. तर ते बघा त्याची साल अशी लाईट कलरची असते, एकदम हलकी ग्रीन लाईट कलर असतो. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये ते डार्क ग्रीन कलरची साल असते ना, तीच काकडी वापरायची. हे बघा, आपण सकाळी पीठ भिजत ठेवलं होतं. म्हणजे आपण डोश्याला कसं ठेवतो, रात्री आपण भिजत ठेवतो आणि मग सकाळी आपण डोसे बनवतो, तशाच पद्धतीचं हे बघा. आता सकाळी कमी होतं, आता किती छान फुललंय बघा, व्यवस्थित एकदम. आता आपण ह्या पिठाचे वडे करूया. आता कसं करायचं, पहिल्यांदा हात थोडासा ओला करायचा आणि तुम्हाला किती हवे आहेत ना, म्हणजे आता समजा 10-12 करायचे असतील तर मग तेवढेच असे गोळे असे व्यवस्थित करून घ्यायचे. असं जरा हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि असं हातावर थोडंसं असं प्लेन करायचं, म्हणजे कसं थापायला आपल्याला सोपं पडतं. असे तुम्हाला किती पाहिजेत ना तेवढे करून घ्यायचे. मी आता 5-6 करून घेतेय. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि असं व्यवस्थित, म्हणजे आपल्याला पटापट मग थापता येतात, म्हणून असं करून घ्यायचं. पोळपाट घ्यायचं, पोळपाटावर स्वच्छ व्हाईट रुमाल घ्यायचा आणि तो असं पाण्याने थोडा ओला करायचा, असं ओलसर करायचं थोडंसं पाणी टाकून. आता काय करायचं, हा गोळा घ्यायचा, एक गोळा घ्यायचा, असा ठेवायचा इथे रुमालावर आणि थोडं पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि हलक्या हाताने असं गोल करून घ्यायचं बोटाने. खूप जास्त पातळ पण नाही करायचा आणि खूप जास्त जाडा पण नाही ठेवायचा, मध्यम करायचा. असं असं कडेने मध्ये असं व्यवस्थित छान करून घ्यायचा. आणि इथे बघा, मी तेल गरम करायला ठेवलंय. आता गॅसची फ्लेम जरा वाढवते. जर आपल्याला बघायचं असेल ना तेल गरम झालं का, तर थोडासा असा गोळा घ्यायचा पिठाचा आणि असं टाकून द्यायचं. असं वर आलं ना, वर आलं की समजायचं तेल चांगलं टाकलंय. आता गॅसची फ्लेम ना मी मीडियम ठेवते. आणि जर समजा तुम्हाला 3-4 करायचे असतील ना, तरी पण तुम्ही इथे पोळपाटावर थापून घेऊ शकता. जर तसं नसेल जमत तर एक एक केलं तरी पण चालेल. आणि थोडा हात असा ओला करायचा आणि टाकताना सावकाश टाकायचं. असं घ्यायचं हातावर, असा हात घ्यायचा आणि असं तेल चांगलं तापलेलं हवं, नाहीतर मग काय फुगणार पण नाहीत वडे आणि तेलकट होतील. म्हणून तेल चांगलं तापलेलं हवं. थोडं हलकं दाबायचं, म्हणजे मग व्यवस्थित फुलतं. हलकं दाबायचं म्हणजे मग छान फुगतो वडा. तुम्हाला कसं लाईट कलर हवा, डार्क कलर, त्याप्रमाणे तुम्ही तळून घेऊ शकता. दोन 3 टाकू शकता तुम्ही. तर गॅस कमी करते आणि काढून घेते. व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं.
आणि मग अशी चाळण घेतली, त्याच्यावर टिश्यू पेपर ठेवलाय आणि त्याच्यावर काढून घ्यायचं वड्या. आता मी अजून एक दाखवते. सेम कृती करायची. थोडंसं सुकं झालं असेल तर ओलसर करून घ्यायचं आणि असं हलकं हलकं बोटाने थापून घ्यायचं. प्रत्येक बोट अशी ओलसर करून घ्यायची आणि मग नंतर असं थापायचं. थोडं असं वरून दाब द्यायचा म्हणजे व्यवस्थित फुटतो बघा. किती छान फुटली आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण वडे करून घेऊया. आणि आता काढायचे आहेत ना आपल्याला, मग गॅस आपण कमी करायचा आणि नंतर मग काढून घ्यायचं. पण व्यवस्थित निथळून काढायचं चांगलं, तेल अजिबात राहिलं नको. बघा एकदम असं छान एकदम सॉफ्ट झाले बघा. मस्त होतात, खूप छान होतात. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. माझी ही वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.